तर राम राम सर्व भावांना, कसे आहात तुम्ही? तर आजच्या सकाळची सुरुवात बघा अशी झाली. ये बघा 9:30 वाजता थोडा थोडा पाऊस स्टार्ट झालाय. हा आपला ट्रॅक्टर लय घाण फसला आता काहीच्या काही, आणि तुम्हाला दाखवतो तिकडे. हे पहा, मक्का कुट्टी करायला सुरुवात केली, म्हणजे तोडायला सुरुवात केली, अजून कुट्टी करायला नाही केली. 744 XT आणि स्वराज 724 XM ऑर्चर्ड कुट्टी मशीनला आज तुम्हाला परफॉर्मन्स दाखवणार. पाऊस जरी चालू असला तरी आपण तिकडे जाऊ. पॉवर ट्रॅकच्या चाकांमध्ये पाणी नाही म्हणून त्यांनी ट्रॉलीला पॉवर ट्रॅक नाही आणला, आणि तुम्हाला कुट्टी मशीनवर परफॉर्मन्स दाखवतो. मका थोडी अशी वल्ली आहे, बघू लोड घेतो का नाही. त्याला 540 RPMचं PTO आहे. त्याला आपल्या याला तसं 1000 RPMचं आहे, त्यामुळे तो जास्त लोड घेणार नाही. आपला जर असतं तर थोडा लोड घेतला असता, कारण की चक्कर जास्त आहे त्याला. थोडे 540 असल्यामुळे चक्कर कमी, कारण की आपलं ओल्ड मॉडेल आहे. ओल्ड मॉडेल मध्ये 1000 RPM ची PTO देत होते ते, आता त्यांनी बंद केली. आता 540 RPM देत. आणि हा आपला ब्लॉक पण अपलोड झालाय, नक्कीच पहा. आताच अपलोड केलाय, तुम्ही बघेल नसेल तर. ट्रॅक्टरांची सरकशी त्याच्यात पूर्ण दाखवली. त्या दिवशी काय काय झालं, कसं कसं झालं, कसे कसे ट्रॅक्टर बाहेर काढले, नक्की चेक करा ते. आणि हा सकाळी सकाळीच आपल्या पंचनी पण धोका दिलाय. इकडे बघा काय झालं, तुम्हाला दाखवतो. आता याची चावी, अरे अनलॉक पण होईना. हा झाली. हे बघा, ही चावी न्यूट्रल आहे गाडी. नाही होती. काय विषय झालाय तुम्हाला सविस्तर सांगतो. विषय असा झालाय, हे दाखविते की आउट ऑफ द रेंज याच्या डॅशबोर्ड मध्ये लिहून येते. आणि हे आमच्या बरोबर आधी पण झालंय, जवळपास 6-7 महिन्या आधी आमच्या बरोबर असं झालंय. 100% उंदरांनीच कांड केलाय. हे आमच्या बरोबर आधी पण झालं होतं. आम्ही पिकअपनी या गाडीला टोचन करून शोरूमला नेलो होतो, आणि जवळपास 10-12 हजार रुपये खर्च आला होता आम्हाला. हे बघा, हे बटन पण काम नाही करीत. तर मित्रांनो 10 वाजले आणि त्यांचं तोडून झालंय. आपण जाऊ आता तिकडं, चला. तर मित्रांनो हे बघा, त्या दिवशीचा चाकार आहे, एकदम प्रॉपर, एकदम चाकारी पडली, एकदम निब्बार. आणि वरून तिकडं पुढं तर लई खोल आहे काहीच्या काही. हे बघा, इथंच आपला ट्रॅक्टर फसला होता. किती खोल चाकारी पडली पहा. करू का? हा.
खाली पिन पाहिजे. हा तर मित्रांनो पॉवर ट्रॅक पण गेलाय तिकडं आणि 744 XT पण गेलाय भरून. आणि काय फसला होता, एकदम खतरनाक फसला होता. आणि फसल्यापेक्षा निघाल्याचं जे हे ना, पट्टी लावून जो 744 XT जो आवाज फेकत होता ना, आवाज मारित होता ना, तो लय खतरनाक मारित होता, एकदम खतरनाक दहाड मारित होता, डायरेक्ट दहाड. त्या बांधाला एकदम खतरनाक सीन झाला होता. तो ट्रॅक्टर डायरेक्ट नाचत होता डायरेक्ट. ते खाली करायला त्यांना टाइम लागेल, त्यांना खाली करून परत भरायला लागली का ती, आपण परत जाऊ. तर मित्रांनो 12 वाजले आणि मी तारक मेहता पाहू राहिलो, त्या कॉमेडी चालू आहे. आणि 744 XT पण खाली होऊन गेलाय, आता जस्ट गेलाय तो. आणि आपण पण जाऊ आता थोड्या वेळाने तिकडे. पोपटलालच्या लय गाणं वाजून दिली. तर मित्रांनो 12:30 वाजले, हे बघा होत आलंय त्यांचं. आता जाऊ आपण तिकडं. मित्रांनो तो ट्रॅक्टर डायरेक्ट म्हणजे 1700-1800 RPM वर चालू आहे, फुल रेसवर चालू आहे. तर मित्रांनो जाऊ तिकडं, आपल्या पायाला पण लागेल थोडं, त्याच्यामुळे नीट चालता येत नाही, खाडा रुतेली. मित्रांनो 1:45 वाजले आणि जोरात आलाय चांगलं. आपण आपला आराम चाललाय.